श्री स्वामी समर्थ चॅनलच्या एका नवीन भागात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आज मित्रमंडळी आम्ही जाणार आहोत डीमार्टला। चला तर मग आपण भेटूया, काय रस्त्यात काय टिपायला भेटतंय का बघूया आणि जे काय टिपता येईल ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग डीमार्टला जायचं म्हटलं ना तरी भक्ती काव्या खुश होतात। घ्यायची गोष्ट सोडा, बघण्यातच त्यांना खूप आनंद वाटतो। लाकडाच्या सुबक अशा वस्तू इथे पाहायला आपल्याला मिळतात बघा, सुंदर अशा चांगल्या क्वालिटीच्या। या ठिकाणी आल्यावरती सुबक अशी कलाकृती पाहायला मिळते। आजवार शनिवार असल्यामुळे श्री महादेव मधुरेश्वर इच्छापूर्ती शनी देव मंदिरात बाबा भक्तांची काही गर्दी लागलेली आहे ती बघा, पाहू शकता। दिवाळी जरी पुढच्या महिन्यात असली पण या रस्त्यावरून जाताना आपण पाहू शकता की आता दिवाळी असं वाटायला लागलंय बघा।
प्रथम घटक चाचणीत काव्याने भरीव घवघवीत यश मिळवल्यामुळे आज काव्या भरपूर खुश आहे आणि खुशीत आज ती डीमार्टमध्ये चालली आहे. या ठिकाणी आता गरबा होत आहे. त्या गरबासाठी आकर्षक अशा डिझाईनच्या सर्व वस्तू आलेल्या आहेत. अशा पद्धतीने 10 ते 15 मिनिटाच्या पायी प्रवासानंतर आम्ही आलेलो आहे डीमार्टमध्ये आणि यापुढील डीमार्ट अथॉरिटीच्या नुसार शूटिंग करण्यास परमिशन नाही. मित्र आता डीमार्टवरून खरेदी करून आम्ही बाहेर निघणार होतो त्यावेळी पावसाने हजेरी लावलेली आहे. मंडळी जोरदार अशी पावसाने हजेरी लावलेली आहे. बटाटी अशा पद्धतीने शिजवण्यासाठी कुकरमध्ये ठेवलेली आहे. कुकरला लावून झाल्यानंतर आता आम्ही ह्या सोलणार आहोत आणि बटाट्याची भाजी बनवणार आहोत. अशा पद्धतीने बटाटे सोलून घेतोय. बटाटा वड्याचा वास तर छान येतोय. काव्याला विचारूया कसा बटाटा वडा झालाय तो. काव्या कसा झालाय जरा सांग. खूप भारी छान आहे. चव कशी आहे.
भारी. जी आपण बाहेर खातो त्याच्यापेक्षा चव छान आहे ना. आता आपण जाऊया भक्तीकडे. भक्ती जरा सांग जरा चव कशी आहे ती. खूप अप्रतिम, अति सुंदर. आपण बाहेर जो बटाटा वडा खातो त्याच्यापेक्षा छान आहे. हो. मम्मीने बनवलेला आहे, छान लागतो ना. अच्छा. आता मी वडापाव खाऊन सांगतोय चव कशी आहे ती. एक नंबर. बायकोच्या हातचं वडापाव म्हणजे एक नंबर मस्त. बाहेर जे आपण वडापाव खातोय ना असतात टेस्टी नाही असं नाही, हा एक नंबर टेस्ट आहे. फर्स्ट क्लास, 10 पैकी 10 पाव. काऊला आम्ही आता विचारतोय की 10 पैकी तू हा वडापाव छान झाला म्हणून सांगतेस, तर तू 10 पैकी किती मार्क देतील. 10 पैकी 10. एवढा छान झालाय. वा. मी आता भक्तीला विचारतोय, भक्ती 10 पैकी तू किती मार्क देशील. मी मम्मीने घरात बनवलेल्या घरगुती वडापावासाठी 10 पैकी 10 मार्क दिले. एवढा छान झालाय. हो. टेस्टी छान आहे ना. मी चालू करेन. मंडळी, वडापावची जी रेसिपी आहे ती मी दिली नव्हती, शॉर्टकटमध्ये बनवलं आहे. आणि तुम्हाला जर या वडापावच्या रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. तसेच ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.